नमस्कार. मी सुधाकर काशीद, तरुण भारत कोल्हापूर. आता आपण आहोत कोल्हापूर रेल्वे स्थानकावर. कोल्हापूर रेल्वे स्थानकाचं नाव राजर्षी शाहू टर्मिनस रेल्वे स्थानक असं करण्यात आलेलं आहे. कारण या रेल्वे स्थानकाच्या उभारणीत शाहू महाराजांचा खूप मोठा असा वाटा आहे. आता परवा दिवशी म्हणजे 21 एप्रिल रोजी कोल्हापूरच्या या रेल्वे स्थानकाला 135 वर्ष पूर्ण होत आहेत. 135 वर्षापूर्वी म्हणजे 3 मे 1888 रोजी शाहू महाराजांच्या हस्ते या रेल्वे स्थानकाचा पायाभरणी समारंभ झाला आणि 21 एप्रिल 1895 या दिवशी या रेल्वे स्थानकातून पहिली रेल्वे मिरजेच्या दिशेने धावली आणि मिरजेहून कोल्हापूरला आली. साधारण मीटर गेज असं म्हणतात, म्हणजे 1 मीटर 1 फूट साधारण 3-3.5 इंच रुंदीचा हा रेल्वेचा मार्ग आणि त्याच्यावरून ही रेल्वे मिरजेच्या दिशेने धावली आणि कोल्हापूर ते मिरज हे दळणवळणाचं एक नवं साधन कोल्हापूरकरांना आणि मिरजकरांना प्राप्त झाले. या रेल्वे स्थानकाचा जर इतिहास बघितला, त्याची उभारणी बघितली, तर एखादा राजा किंवा एखादं संस्थान आपल्या प्रजेच्या सोयीसाठी काय काय करू शकतो याचं हे उदाहरण. कारण रेल्वे याच्यापूर्वी म्हणजे कित्येक वर्ष त्याच्यापूर्वी म्हणजे कोल्हापूर रेल्वे स्थानक होण्यापूर्वी कित्येक वर्ष रेल्वे सुरू झाली भारतात. पण हा कोल्हापूर म्हणजे अगदी वेगळाच फाटा. म्हणजे इकडे यायचं झालं तर खास कोल्हापूरसाठी यावं लागतं, कारण या कोल्हापुरातून पुढे कुठेही रेल्वे मार्ग नाही. अशा परिस्थितीत कोल्हापूर संस्थानं आपल्या प्रजेच्या सोयीसाठी स्वखर्चानं संस्थांच्या खर्चानं हा रेल्वे मार्ग करण्यात आला आणि या मार्गावरून कोल्हापूरहून मिरजेला रेल्वे धावू लागली. रेल्वे म्हणजे अतिशय तसं उत्सुकतेचं आणि कुतूहलाचं एक दळणवळणाचं साधन आहे. कारण रेल्वेचं अंतरंग जसं अगदी ज्येष्ठांना आवडतं तसं लहान मुलांनाही रेल्वेच्या अंतरंगाबद्दल खूप असं कुतूहल आहे. कारण रेल्वेचे डबे, रेल्वेचे ते इंजिन, रेल्वेचा तो गार्ड, रेल्वेचा तो लाल झेंडा हिरवा झेंडा, रेल्वेची ती शिटी आणि रेल्वेचा झुकझुक करत मार्गावर रेल्वे जात असताना त्याचा बाहेर निघणारा धूर, हे सारंच अगदी कुतूहलाचं असतं. आणि त्याची माहिती घेण्यासाठी ज्येष्ठापासून अगदी लहान मुलांच्यापर्यंत सगळे आसुसलेले असतात. तर आता आपल्यासोबत या स्थानकात माहिती देण्यासाठी रेल्वेमध्ये ज्यांची जवळजवळ 40 वर्ष सेवा झाली आणि कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे प्रबंधक म्हणून जे निवृत्त झाले ते मोहन शेटे आता आपल्यासोबत आहेत. सांगतो, रेल्वेच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी एक वेगळं असं काम सुरू केलेलं आहे. म्हणजे रेल्वे आणि त्याचे प्रवासी याच्यामधला एक दुवा आणि ह्या संस्थानकालीन किंवा हेरिटेज अशा कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकाचं संरक्षण, त्याचं जतन आणि त्याचं संवर्धन करण्यासाठी त्यांची एकाकी धडपड असते. पण त्याचं महत्त्व इतरांना समजावून घेऊन कोल्हापूरकरांना या त्यांच्या उपक्रमात सामावून घेतात आणि कोल्हापूरची रेल्वे, त्याचं महत्त्व, त्याचं संवर्धन आणि त्याचं जतन, हा वारसा या पिढीकडून त्या पिढीकडे जावा यासाठी धडपडत असतात. तर आता त्यांनी अनुभवलेली रेल्वे, नोकरीची रेल्वेतील नोकरीची 40 वर्ष आणि त्यांच्या डोक्यात किंवा त्यांच्या कल्पना ज्या काही आहेत त्याबद्दल तेच या रेल्वेचं सारं अंतरंग आपल्याला उलगडवून दाखवतील. कोल्हापूरच्या विकासाचं महाद्वार खुले करणारा मार्ग म्हणून कोल्हापूर मिरज रेल्वेचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थांमध्ये म्हणजे त्यावेळेचे 1888 आपल्या संस्थानामध्ये कोल्हापूर मिरज रेल्वे कनेक्ट व्हावं. कारण त्यावेळी ग्रेट इंडिया पेनिन्सुलर रेल्वे पुण्याहून मिरजेला रेल्वे आणून मिरजेहून ती बेळगाव, हुबळी अशा मार्गे जाणार होती पुढं. आणि त्याने असा प्रस्ताव दिला होता संस्थानला की कोल्हापूर संस्थानला जर तुम्हाला ही रेल्वे 28 किलोमीटर अंतर आहे, त्यावेळी 28 मैल म्हणत होते, तर तुम्ही संस्थानला जर तुम्हाला इच्छा असेल की तुमचं संस्थान कनेक्ट व्हावं म्हणून त्यांनी प्रस्ताव दिला होता. पण त्यांनी अट घातली ती की कोल्हापूर संस्थानं स्वतःच्या खर्चानं ह्याची उभारणी करायची आहे. त्यात GIP रेल्वे काही सहभागी होणार नाही. तर महाराजांनी तो प्रस्ताव म्हणजे आनंदाने स्वीकारला. महाराजांच्या दरबाराची त्यावेळी दिवाण होते त्यांनी आणि आबासाहेब घाडगे महाराजांचे जनक पिता, तर त्यांचे
सल्लागार मंडळ होतं आणि त्यांनी हा प्रस्ताव मान्य करून त्याप्रमाणे आखणी केली. आणि हा जो आता आपण स्टेशनचा परिसर आहे, हा पूर्वीचा घोटाळे तलाव या नावानं ओळखला जातो. आता तसं त्यावेळी कोल्हापूर म्हणजे रविवारपेठ ही बिंदू चौक वेस होती. एवढी हद्द. हा, आणि आता तुम्ही म्हणाल एवढ्या लांब कसं केलं, कारण मग परत इथं पूल होते दोन, जयंती पूल आणि हे, मग त्यावर ब्रिज बांधायचा खर्च वाढणार, तो टाळण्याच्या आणि भविष्यात म्हणजे दृष्टिकोन असा होता की भविष्यात शहर वाढणार, तर त्यावेळी हे स्टेशन मध्यवर्ती येणार, म्हणून त्यांनी त्यावेळी तसं लांबच होतं त्या कोल्हापूर संस्थांच्या वस्तीपासून. पण त्यांनी शाहूपुरी भागात घोटाळे तलाव नावाची जी जागा होती ती संस्थानं निश्चित केली. आणि 3 मे 1888ला चांदीच्या फावड्यानं छत्रपती शाहू महाराजांनी भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभ केला होता. आणि ते चांदीचं फावडं आज देखील आपल्याला छत्रपती शहाजी म्युझियम न्यू पॅलेसमध्ये आपल्याला जे म्युझियम आहे तिथं पाहायला मिळतं. आता तत्पूर्वी आपण कोल्हापूरचा जो 3 मे 1888 पायाभरणी झाला, जगात पहिली रेल्वे कधी झाली तर 27 सप्टेंबर 1825ला पहिली जगातली रेल्वे चालू झाली. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची पहाट होती आणि जे उद्योग केंद्र होते त्यातनं दगडी कोळसा पुरवायचा कसा, हा मोठा गहन प्रश्न होता, कारण त्यावेळी ट्रकचा पण शोध लागला नव्हता. मग त्यावेळी दगडी खाणीपासून ते स्टेशनचं नाव असं आहे, स्टॉकटन ते डार्लिंग्टन या दरम्यान ही मालगाडी कोळसा गणीतून वाहतुकासाठी 27 सप्टेंबर 1825 हा जागतिक सुवर्णाक्षरानं लिहिण्याचा दिवस आहे, कारण जगातली पहिली मुहूर्तमेढ रेल्वेची तिथं रोवली होती. नंतर असं आता आपण 3 मे 1888ला कोल्हापूर मिरज पावणे 28 किलोमीटरचा मार्ग होता. त्यावेळी कोल्हापूर, रुकुडी, हातकणंगले आणि उदगाव स्टेशन आणि त्यानंतर मिरज ह्या मार्गावर पंचगंगा नदी आणि कृष्णा नदीवर 2 मोठे पूल बांधावे लागणार होते. आणि हा मार्ग 2 वर्ष 352 दिवसात पूर्ण झाला. ह्यासाठी किती खर्च आला, तर प्रस्ताव म्हणजे अंदाजित खर्च असा होता 22,75,000 रुपये खर्च येईल, पण तो प्रत्यक्षात झाला 23,05,923 रुपये. आता हे वाढायचं कारण काय, तर रेल्वेखाली जे मार्गाच्या रुळाखाली जे लाकडी स्लीपर घालण्यात येणार होते, तर ते ऊन पाऊस ह्याच्यामध्ये नंतर खराब होतात, कमजोर होतात आणि ते बदलावे लागतात. तर ते बदलावे लागू नयेत ह्याने महाराजांनी ते म्हणजे इंजिनिअरिंग प्रस्ताव असा दिला की हे लोखंडी स्लीपर जर झाले तर त्याची लाईफ जास्त होईल आणि वारंवार आपल्याला मेंटेनन्सचा खर्च करावा लागणार नाही. तर संस्थानिकाचं जे कार्यकारी मंडळ होतं त्यांनी संमती दिली आणि त्यामुळं हा किरकोळ खर्च वाढला आहे. पण त्यावेळी म्हणजे साधनं मोठी होती, आजची JCB, पोकलेन अशी काही तर सगळं मॅन्युअल काम झालं आहे. आणि रुकुडी हातकणच्या दरम्यान एक खिंडीत मार्ग जातोय आणि हातकणल्यानंतर निमिषगावपर्यंत कम्प्लीट सडन आहे. आणि त्यावेळी स्टीम इंजिन होतं, म्हणजे दगडी कोळसा इंजिन चाललं होतं, ज्या इंजिनाचा शोध जेम्स वॅट आणि जॉर्ज स्टीफन्सन यांनी लावला. आणि ते इंजिनसुद्धा त्यावेळी इंग्लंडमधून आयात करण्यात आलं होतं. आणि डबे भारतात पहिली रेल्वे कधी झाली तर 16 एप्रिल 1853 बोरीबंदर स्टेशन ते ठाणे हा 34 किलोमीटर आणि भारतात रेल्वेचा शुभारंभ झाला. आणि त्या 1853 नंतर संस्थानं 35 वर्षात 1888ला हा प्रस्ताव स्वीकारून हा एक नवीन विकासाचा महामार्ग खुला केला. त्याबद्दल आपल्याला आपण शाहू महाराजांचे रोज आभार मानले पाहिजे. रोज सकाळी उठून पहिला त्यांना नमस्कार केला पाहिजे, कारण शाहू महाराजांनी निर्माण केलं एक राधानगरी तलाव आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशन आज तागायत त्या चालू स्थितीत आहेत. म्हणजे या मार्गानं फक्त रेल्वे कोल्हापुरातून मिरजेला गेली असं नव्हे, तर हा नवा विकासाचा मार्गच शाहू महाराजांच्या सहाय्यानं उभारला गेला. मी आता मोहनरावांना म्हणजे ते अगदी त्यांचा अभ्यास या कोल्हापूरचं रेल्वे स्थानक, रेल्वे खातं, रेल्वेची त्यांची नोकरी, तर मी असं त्यांना एक प्रश्न असा आहे की
कोल्हापूर ते मिरज अशी रेल्वे सुरू झाली, पण आज 2026 साल आहे. या सगळ्या कालावधीत या रेल्वे स्थानकाचा विकास कसा कसा होत गेला आणि किती आता रेल्वे कोल्हापुरातून धावतात. म्हणजे मिरजेपर्यंत जाऊन पोहोचलेला लोहमार्ग आता देशाच्या कुठल्या कुठल्या भागाला कोल्हापुरातून जाऊन पोहोचलेला आहे. 1891 जेव्हा कोल्हापूर लाईन चालू होती, ते मीटर गेज मार्ग होता. तर मीटर गेज म्हणजे नेमकं काय? मीटर गेज म्हणजे 2 रुळामध्ये करेक्ट 3 फूट 3 इंच म्हणजे अंतर, म्हणजे 1 मीटर हे अंतर असलेलं मीटर गेज. तर त्यावर जरा छोटे आकाराचे डबे होते, डबे पण कमी लावावे लागायचे, इंजिनची क्षमता पण कमी होती. नंतर 5 फूट 6 इंच रुंदीचे म्हणजे दोन्ही रुळामधलं अंतर 5 फूट 6 इंच असले म्हणजे ब्रॉडगेजचं हे करण्यात आलं. तर त्यावेळी असं झालं की त्यावेळी भारत सरकारनं मिरज ते पुणे ब्रॉडगेज करायचं, मीटर गेज रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करायचं ठरवलं होतं. तर त्यावेळी आपल्या कोल्हापूरचे शाहूपुरी मर्चंट असोसिएशनचे बाबूभाई परीख, डी वर्धमाने वकील, शांतीनाथ पाटणे आणि इंजिनिअरिंग असोसिएशनचे YP पवार ह्या लोकांनी आता म्हणाले की एकदा जर ब्रॉडगेज आपली मागं पडली, कोल्हापूर मिरज झाली नाही, तर आपल्याला मुंबईला पुण्याला जायचं म्हटलं तर कोल्हापूर मिरजेला जायला पाहिजे. तिथनं जी कनेक्टिंग गाडी म्हणजे मिरजून पुण्याला किंवा मुंबईला जाणार त्यात बदलावं लागेल, म्हणजे प्लॅटफॉर्मवरून सामान न्या आणि परत प्रवासात थोडा खंड पडणार. 1-2 तासांनी जर गाडी असली तर 1-2 तास तिथंच बसायला पाहिजे. तर त्यावेळी त्यांनी नेटाने प्रयत्न केले आणि त्यावेळी यशवंतराव चव्हाण केंद्रात मंत्री होते. तर त्यांनी मग त्यांच्या थ्रू अप्रोच होऊन रेल्वेमंत्री CM पुन्हा म्हणून होते आणि त्यांनी 1966ला या प्रस्तावाला कोल्हापूर मिरज ब्रॉडगेजीकरणाला परमिशन दिली आणि हे ब्रॉडगेजचं काम 11 मे 1971 रोजी पूर्ण झालं. कोल्हापूर मिरज पुणे 326 किलोमीटर अंतर आहे. हे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झालं आणि कोल्हापूर सुटणारी पहिली गाडी महालक्ष्मी एक्सप्रेस मोठ्या समारंभपूर्वक म्हणजे वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि शांतीनाथ पाटील नगराध्यक्ष होते. तर त्यांनी त्या गाडीला हिरवा फ्लॅग दाखवला होता. आता त्यानंतर कोल्हापूर स्टेशनचा जसा जसा विकास होत गेला, मग कोल्हापूरहून डायरेक्ट मुंबई महालक्ष्मी चालू झाली. नंतर 1 नोव्हेंबर 71 पासून कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस महाराष्ट्र एक्सप्रेस चालू झाली. नंतर ती नागपूर एक्सप्रेस पुढे गोंदियापर्यंत वाढवण्यात आली. नंतर कोल्हापूरहून कोल्हापूर मुंबईला दिवसा धावणारी कोयना एक्सप्रेस धावू लागली कोल्हापूर मुंबई दरम्यान. त्यानंतर परत रात्री ही कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस अगदी ठराविकच स्टेशन घेत होती, म्हणजे कोल्हापूर, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, लोणावळा आणि कल्याण, मुंबई. तर त्याला मग मधल्या स्टेशनच्या लोकांना फक्त आपल्या इथनं मार्ग झाला, नवीन ब्रॉडगेज झाला, पण आपल्या इथनं आपण पळत्या गाड्यात पाहिजे का ह्या विचारानं सह्याद्री एक्सप्रेस चालू करण्यात आली. ती सर्व जयसिंगपूर, हातकणंगले, किर्लोस्करवाडी, कराड अशी छोटी छोटी स्टेशन घेऊन ती जरा मुंबईला रात्री 10:30ला सुटली की दुसऱ्या दिवशी 12:30ला पोचू लागली. आता त्यानंतर कोल्हापूर निजामुद्दीन चालू झाली 30 मार्च 2003ला. म्हणजे आता कोल्हापुरातून देशातल्या कुठल्या कुठल्या भागानं रेल्वेनं थेट जाता येतं. आता लांब पल्ल्याच्या गाड्या म्हणजे कोल्हापूरहून धनबाद ती आठवड्यातनं एकदा गाडी आहे. त्याशिवाय कोल्हापूर निजामुद्दीन म्हणजे दिल्ली शहराचाच भाग आहे तो. आणि कोल्हापूर अहमदाबाद ती पण आठवड्यातनं एकदा आहे. कोल्हापूर गुलबर्गा आणि कोल्हापूर तिरुपती कोल्हापूर तिरुपती जी हरिप्रिया एक्सप्रेस झाली ती नवरात्रातल्या सप्टेंबर महिन्यात चालू झाली. त्याला आता 46 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि बऱ्याच कोल्हापूरकरांचा पहिला लॉंग जर्नी सध्या अजून म्हणजे आजूच्या ग्रामीण भागातल्या लोकांचा तिरुपती एक्सप्रेसमधूनच होतोय. म्हणजे रिझर्वेशन करून एवढ्या लांब जायचा हा पहिला म्हणजे कोल्हापूरच्या परिसरातल्या मॅक्झिमम लोकांचा प्रवास ह्या गाडीनंच झालेला आहे. कोल्हापूर ते मिरज ते आता कोल्हापूर ते साधारण दिल्लीपर्यंत आहे. देशाच्या राज्यात
तसे कोल्हापूर मिरज दरम्यान 4 पॅसेंजर पण धावतात. आता 6 नोव्हेंबर 2003ला कोल्हापूर रेल्वे स्टेशनचं नामकरण श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस म्हणजे महाराजांच्या स्फूर्तीपुरतं, कारण महाराजांनी संस्थांच्या सहकर्त्यानं हा रेल्वे मार्ग बांधला होता. तर त्यांच्या स्मरणार्थ कोल्हापूर स्टेशनवर तो समारंभ झाला होता 2003ला. त्यावेळी रेल्वे मंत्री नितीश कुमार आणि उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे आले. त्यांनी कोल्हापूरला तो थाटात समारंभ पार पडला होता नामकरणाचा. पण मला सांगायला वाईट वाटतंय की अजून सुद्धा लोक कोल्हापूर रेल्वे स्टेशन असंच म्हणतात. म्हणजे पुण्याला जावा, मिरजेला जावा, कोल्हापूर तिकीट द्या. कोणी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस द्या असं म्हणत नाही. किंवा आपले लोकल सुद्धा स्टेशन आहे कोल्हापूर रेल्वे स्टेशन. पण आपण आपला छत्रपती शाहू महाराजांना आपण इतके अभिमानी, आपण शाहूप्रेमी लोक आहे, प्रत्येकानं उल्लेख केला पाहिजे वारंवार. माझं सगळ्या प्रवासी जनतेला आव्हान आहे की तुम्ही हे प्रचलित आणलं पाहिजे. म्हणजे रेल्वे स्टेशनला गेलो असं न म्हणता राजश्री शाहू टर्मिनसला गेलो हा. असंच म्हटलं पाहिजे. आपल्या म्हणजे ज्या शाहू शाहू महाराजांनी स्वतःच्या संस्थांच्या खर्चानं हे रेल्वे स्थानक उभा केलं, मार्ग उभा केला, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता अशी आपणही अगदी मोठ्या मनानं अशा पद्धतीनं व्यक्त केली पाहिजे. आता मंगळवार दिनांक 21 एप्रिल 1891ला कोल्हापूर मिरज रेल्वे पहिली धावली होती. त्याचा आम्ही 135वा वर्धापन दिन येत्या मंगळवारी 21 एप्रिल 2026ला छोटासा समारंभ आम्ही फक्त हा रेल्वे प्रशासनानं आयोजित केला नाही, तर शाहूप्रेमी आणि रेल्वेप्रेमी या लोकांनी स्वयंस्फूर्तीनं हा आयोजित करण्यात आलेला आहे. तर मला एक विनंती करायची आहे, लोकांनी त्या दिवशी येऊन ह्या समारंभाला उपस्थिती दाखवावी ही माझी कळकळीची विनंती आहे. रेल्वेचं तर एक परवा दिवशी कार्यक्रम तर होईलच, पण या निमित्तानं कोल्हापूरच्या जुन्या रचनेची माहितीही मोहनराव शेटे यांच्या आता त्या मुलाखतीतून एक बाहेर आलेली आहे. ते म्हणजे कोल्हापूर हे तळ्याचं शहर असं आपण म्हणतो, आणि तशी परिस्थिती होती. कोल्हापुरात वेगवेगळ्या ठिकाणी 21 तळी होती. त्यापैकी घोटाळे नावाचा तलाव या ठिकाणी होता की तो मुजवून येथे रेल्वे स्थानक उभं करण्यात आलं आणि कोल्हापूरहून मिरजेला पहिली प्रवासी रेल्वे या मार्गावरून धावली. या रेल्वेने 135 वर्षात या रेल्वे मार्गामुळे कोल्हापूरचा औद्योगिक विकास झाला, आर्थिक विकास झाला. पर्यटनाच्या दृष्टीने ही रेल्वे म्हणजे हा रेल्वे मार्ग खूप उपयोगाचा पडला. आणि या रेल्वेच्या भविष्यातीलही अनेक योजना आहेत. काल परवाच खासदार धनंजयराव महाडिक यांनी नवा एक प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळं आणखी याच्या विकासाला एक नवी भर पडणार आहे.